भैया हा. कसला विचार करताय? अरे काय नाही, उद्याचा विचार करतोय. उद्या काय? अरे उद्या 15 ऑगस्ट आहे, इंडिपेंडन्स डे. मग काही करून उद्याचा झेंडा वंदन आपल्या हस्ते झालं पाहिजे. भैया तुमच्याच हस्ते होणार, डोंट वरी. तसंच व्हायला पाहिजे. म्हणजे शीतल समोर आपलं चांगलं इम्प्रेशन पडेल. भैया फक्त तो हनुमंत फौजी मध्ये नाही आला पाहिजे. त्याच टेन्शन आहे टॅलेंट. तो दरवर्षी 26 जानेवारी 15 ऑगस्ट याचं नियोजन करत असतो. त्याला अडवता पण येत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, उद्या करू आपण मॅनेज. करू म्हणजे करायलाच पाहिजे. ते जम्या कुठे? जॉब वर गेलाय. अरे इथं आपली कामं करायची सोडून कुणाकडे जातोय जॉबला? अहो भैया तुमचाच जॉब करतोय की तो. शीतलवर लक्ष ठेवायचा जॉब. हा, गुड गुड. त्याला म्हणाव जे काही लक्ष ठेवायचं ते आत्ताच ठेव. एकदा जर का मग आम्ही फोटो आणि बायोडेटा घेऊन शीतलच्या घरी गेली की मग नाही लक्ष ठेवावं लागणार. हा पण भैया मामीना आपलं काम करायलाच पाहिजे. टॅलेंट ठीक आहे, तिचा पप्पा पण करल. तिला काम करावंच लागल. तिने जर का काम नाही केलं तर मला माहिती तिला कसं हँडल करायचं. तू फक्त उद्याच्या कामाचं लक्षात ठेव. काहीही करून झेंडा वंदन आपल्याच हस्ते झालं पाहिजे. डोंट वरी भैया, उद्या आपण लवकरात लवकर आवरू आणि तिथे जाऊ आणि सगळे सूत्र आपल्या हातात घेऊ. देर यू आर. होय फौजी, वाजता काय खजिना याच्यात तुम्ही टाळा लावून ठेवता. हे अरे खजिनाच आहे. यात अशा गोष्टी आहेत त्या सहजासहजी कोणाला बी मिळत नाहीत. काय याच्यात? जरा दमदर. ही माझी वर्दी. लहानपणापासून हिला मिळवायला लय झगडलो, पण जेव्हा मिळाली ना तेव्हा एकदम रुबाब वाढला. असं वाटायचं की आपण कुठेतरी वेगळेच आहोत. तसा फौजी वेगळाच असतोय की. होय फौजी, ही वर्दी अंगावर काढून पेटीत ठेवली तेव्हा कसं वाटलं? कसं? कर्णाला आपली कवच कुंडलं काढून देताना कसं वाटलं असं? तसं वाटलं. असं वाटलं आपल्या शरीराचा एक भाग काढून ठेवतोय आपण. आजा, उद्या झेंडा वंदन आहे. सगळी तयारी नीट करायची बरं का? फौजी, हो तुम्ही दरवर्षी न चुकता सगळी तयारी करता काय हो?
अरे तसं नाही, सगळेच करतात. हा आता मी पुढे पुढे असतो एवढंच. कसं आहे, देशभक्ती प्रत्येकात सारखीच असते. नसल तर ती सारखी असली पाहिजे. खरंय. मला एक नेहमी प्रश्न पडतो भाऊजी, देश सेवा काय फक्त बॉर्डर जाऊनच करता येते व्हय? एक सामान्य नागरिक म्हणून करू शकत नाही व्हय? करू शकतो की. पण आपल्याला कधी लक्षातच येत नाही. आपण रस्त्यावर थुंकतो, कचरा टाकतो, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी भ्रष्टाचार करतो आणि आपला देश महान करण्याऐवजी लहान करून टाकतो. कसं आहे, आपला देश महान होण्यासाठी आपल्याला महान कार्य करायला लागतं. अजा, देश आपल्यासाठी काय करतोय यापेक्षा आपण देशासाठी काय करतोय ना, याच्यावर देशाचं महान पण ठरतं. आता देशाचं भविष्य तुमच्यासारख्या पोरांच्या खांद्यावर आहे. आता तुम्ही जसा देश घडवाल तसा देश घडेल. भाऊजी, जवळ जीवात जीव आहे ना, तवर आपल्या भारताची शान अशीच वाढवत राहील. अयो घाबरलो की लक्का. ए राहुले, असं का आलायस? कुपिया कुपिया. कुपिया? कुपिया म्हणजे? अरे म्हणजे आपण इथं भेटतोय ते कुणाला कळलं नाही पाहिजे. खूप लागायच करे तू ह्याच्या मागा लागतात व्हय? आपली ओळख काय असं दाखवू नको. अशी दिल नाही का उलटी आताची, सगळं खूप या बाहेर पडेल. टाकते आधी. राजा, आपण भेटलो हे जर कळलं ना, शीतल ओळखल तू माझा प्रपोज घेऊन आलायस ती. आपण काय पहिल्यांदा भेटतोय व्हय? तिला माहिती का आपण भेटतोय ते? होय की लक्का, म्हणजे आपल्याला काय भेटायला टेन्शनच नाही आता. चल. ए चल नाही, जा तू एकटा जा. आणि तू काय करणार आहे? मी इथं थांबून बघणार आहे. काय? मला आत्ताच खबर मिळाल्या शीतलिकेच्या घरी आहे म्हणून. हा, मग तू आता जायचंस आणि आपल्या मिशनला सुरुवात करायचीस. हे कुठलं मिशन? आपल्या आयुष्यात एकच मिशन आहे की मिशन शीतल.